धनाजी या गावामध्ये सगळे शिक्षक लोक या ठिकाणी या आश्रमामध्ये श्री शंकर नर्मदा आश्रमामध्ये सेवा देतात। स्वतः सगळे शिक्षक या ठिकाणी सगळ्या परिक्रमावासियांना जेवायला ते या ठिकाणी वाढतात। हे सगळे शिक्षक आहेत आणि हे स्वतः या ठिकाणी सेवा देतात। तसेच हे संपूर्ण शिक्षक लोक या ठिकाणी नर्मदा परिक्रमावासियांसाठी सेवा देतात। सकाळी आज परिक्रमेचा 13वा दिवस धनाजा या गावाहून निघून आम्ही धडगाव या गावाहून आता पुढे परिक्रमा सुरू करत आहोत। नमस्ते, नर्मदे हर मित्रांनो, आज परिक्रमेचा 13वा दिवस आणि आज त्या धनाजी या गावामध्ये आम्ही जे मुक्काम केला त्या ठिकाणी परमपूज्य दादागुरु उद्याच्याला येणार होते। त्याच्यामुळं तिथं मंडप वगैरे टाकलेला होता आणि ते टाकलेल्या मंडपाच्या तिथंच आम्हाला आमची व्यवस्था झोपायची केलेली होती आणि त्याच्यामुळं थंडी खूप पडली। आमचे जे पांघरणं होते ते सुद्धा म्हणजे त्याच्यावर आम्ही ताडपत्री घेतलेली होती, परंतु तीसुद्धा सगळं दव येऊन सगळं भिजून गेलं, सगळं ओलं झालं होतं। तशाच परिस्थितीत सगळं आम्ही आमची पूजा स्नान वगैरे सगळं आटपून आम्ही त्या ठिकाणावर निघालो। तिथून म्हणजे पुढे यायला फक्त 2 किलोमीटरचं धडगाव होतं, म्हणून धडगावला आलो। धडगावला आल्यानंतर तिथं आमचे मित्रांनी सगळ्यांनी चहा वगैरे त्या ठिकाणी घेतला आणि पुढे निघालो। पुढे आम्हाला सुरवानी, खानबारा, त्याच्यानंतर खुंटामोडीचा आश्रम त्या ठिकाणी कुडाळ आणि कुडाळनंतर खुंटामोडीचा आश्रम लागला। त्या ठिकाणी आम्ही सगळे ते घाट वगैरे चढून आल्यानंतर त्या खुंटामोडीच्या आश्रमामध्ये सगळ्यांनी दुपारच्या प्रसादीचा लाभ त्या ठिकाणी घेतला। कोणी मग आम्ही आमचे ते जे ओले झालेले पांघरुण अंथरुण होते ते त्या ठिकाणी वाळत घातले, कोणी कपडे धुतले आणि त्याच्याप्रमाणे आमचा प्रसादी घेऊन नंतर आमचा पुढचा प्रवास आम्ही त्या ठिकाणी सुरू केला। त्याच्यामध्ये आम्हाला पिपरा पाणी, भागर पाणी, काठी आणि शेवटी शूलपाणी झाडी माय नर्मदा सेवाश्रम मोलगी या ठिकाणी आम्ही मुक्काम केला। आजचाही प्रवास थोडासा कठीणच होता, चढ उतार आणि पहिलेच थकलेले ते थकवाच निघालेला नव्हता, तरी तसंच आम्ही चलून त्या ठिकाणी आमचा प्रवास आम्ही सुरू केला आणि आमचा आजचा मुक्काम या ठिकाणी आमचा पूर्ण केला। नर्मदे हर नर्मदे।